तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल। भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा घणाघात। कंदलगावमध्ये घुमला भारत माता की जयचा नारा। गेल्या 65 वर्षापासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेला राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहेत। देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला। लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गावभेट दौऱ्यावेळी कंदलगाव इथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर चंगोंडा हविनाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, अण्णाराव बाराचारे, प्रशांत कडते, प्रकाश कोरे उपस्थित होते। आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 40,000 कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरू आहेत। काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत, ते सर्व रस्ते भाजपा खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर जनतेला 15 पैसे मिळतात। याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचे ते स्वतः मान्य करत। परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून 6,000 रुपये पाठवले तर ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होतात। हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे। अशा अनेक प्रकारच्या पारदर्शक कारभारामुळेच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। आमच्या 10 वर्षाचा हिशोब मागणाऱ्या काँग्रेसने गेल्या 65 वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काय केलं हे जनतेसमोर मांडावं, असं आवाहनही भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विरोधकांना दिले। दरम्यान शनिवारी उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेतील सोरेगाव, वडकबाळ, वांगे, मनगोळी, गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली। या प्रसंगी शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाला आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली। या प्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस दीपाली होनमाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, महादेव होनराव, महादेव वनमाने, गौरी शंकर मेहरकर, भीमाशंकर बबलेश्वर, अप्पासाहेब मोठे, सोमनी प्रभाकर, गावडेवाडीचे सरपंच संगीता पांढरे, सूरज खडाखडे, वडकबाळचे उपसरपंच राहुल मोटे आणि गायकवाड, धीरज छापेकर आदी उपस्थित होते।